कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान द्वारका परिसरात एक आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक शोध लागलाय। खोदकाम करताना साधारण 1903 सालातील म्हणजेच तब्बल 125 वर्ष जुनी दुर्मिळ विहीर आढळून आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्य व्यक्त केलं जातंय। नाशिक शहरात रस्ते दुरुस्ती, भुयारी मार्ग तसेच विविध पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू असताना हे खोदकाम सुरू होते। त्यावेळी अचानक जमिनीखालील जुन्या बांधकामाची रचना दिसून आली। पुढील तपासणी केली असता ही साधारण 125 वर्षांपूर्वी बांधलेली ऐतिहासिक विहीर असल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही या विहिरीची रचना अत्यंत मजबूत असल्याचं दिसून येत असून विहिरीत आजही स्वच्छ आणि पिण्यास योग्य पाण्याचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे। ही बातमी शहरात पसरताच अनेक नागरिकांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत या ऐतिहासिक विहिरीचं दर्शन घेतलंय। दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात अशी विहीर आढळून आल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघू शकतो का, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे या पुरातन विहिरीचं जतन करून तिचा ऐतिहासिक वारसा जपावा अशी मागणी जोर धरते। याबाबत प्रतिक्रिया देताना वाहतूक सेनेचे बाळासाहेब पाठक म्हणाले की नागरिकांमध्ये आता एक प्रश्न निर्माण झालाय की प्रशासन या विहिरीचे संवर्धन करणार की विकासाच्या नावाखाली पुन्हा ती नष्ट करणार। या अनपेक्षित शोधामुळे नाशिकच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून विकास कामांसोबत पुरातन वास्तूंचे जतन करण्याचं महत्त्वही अधोरेखित झालंय। आज द्वारका येथे जे जुनी विहीर सापडली, रस्त्याचं अंडरपासचं काम करत असताना ॲक्च्युली ती विहीर सापडलेली नसून ज्यावेळेला इथे द्वारका हॉटेल होतं तिथं असं सर्कल जाळीचं मारून त्याच्यावर स्लॅब टाकला होता। सतीश शेठ शानबाग यांनी जेव्हा द्वारका हॉटेल चालू करायच्या अगोदर इथे सर्व मळे होते, आपल्या कल्पना हॉटेलपासून तर गांधीनगरपर्यंत, जिथे टाकळीच्या हनुमानाची जी जहागिरीची जमीन आहे, गांधीनगर प्रेसची जमीनसुद्धा पहिले ही टाकळी संस्थांचीच होती। तर त्यावेळेला इथं सगळ्या शेत्या होत्या। तर साधारणतः 1900 ते 1903-4 सालची ती विहीर आहे, तिला आजही जिवंत पाणी आहे। विटेच्या सुरेख विटांनी त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि या उन्हाळ्यातही आज एवढ्या वर्षानंतरही त्या विहिरीतलं पाणी वरती येत असं जिवंत झाले। असे प्रचंड एक ऐतिहासिक वास्तू आज काळाच्या ओघामध्ये या नाशिककरांच्या याच्यातून नष्ट होते। पण अतिशय सुरेख बांधकाम जर बघितलं तर जुन्या विटा आहे, म्हणजे आज जरी त्या विटा वापरल्या तर अजून 100 वर्षसुद्धा त्या वापरू शकतो आपण, अशा पद्धतीचं त्या विहिरीचं बांधकाम आहे। आणि कुठल्याही प्रकारचे आधुनिक उपकरण नसताना आज 123-24 वर्षांनंतरसुद्धा एका प्रचंड मोठ्या मळ्याला त्या विहिरीचं मोठ असायची, बैलाला मोठ जोडली जायची, त्या मोठेने पाणी पुरवठा व्हायचा। आजही कुठलं आधुनिक तंत्रज्ञान एवढं पाणी शोधू शकत नाही, तेवढं पाण्याचा साठा आजही मुबलकपणे उन्हाळ्यामध्ये त्या विहिरीमध्ये आहे। आणि एक प्रचंड जुनं ऐतिहासिक बांधकाम नाशिककरांच्या नकाशावर आज नष्ट होत आहे। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।